आमाच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। जर संघामध्ये हिंमत असेल तर त्यांनी संघाच्या सर्व संबंधितांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून निष्कासित करावं। अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित कथित घोटाळ्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आरएसएसवर जोरदार टीका केली आहे। जर संघात खरोखरच हिंमत असेल तर या प्रकरणात संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींवर कठोर कारवाई करत त्यांची तात्काळ संघातून हकालपट्टी करून दाखवावी, असे थेट आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले। एकंदरीत या प्रकारच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत। ज्या पक्षाच्या संबंधित आहेत त्यांनी या संदर्भामध्ये खुलासा करणं अपेक्षित अभिप्रेत होतं आणि त्या अनुषंगानं सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका जी आहे, त्यांच्या पक्षाची जी भूमिका आहे ही जाहीर केलेली आहे। कोषाध्यक्ष पदावरच्या व्यक्तीने माझा काहीच संबंध नाही हे म्हणणं हे हास्यास्पद आहे आणि एकंदरीत हा जो एवढा मोठा जो घोटाळा आहे तो महासचिव, सचिव, कोषाध्यक्ष यांच्यापुरता मर्यादित असून समस्त विश्वस्त मंडळावरच याचा संदर्भ आहे। कोषाध्यक्षांचं काम आलेल्या संपूर्ण पैशाचा, देणग्यांचा हिशोब ठेवणं हे त्यांचं काम आहे आणि आता हा संपूर्ण खेळ अंगाशी आल्यानंतर तो मी नव्हेच नावाचं नाट्य एकंदरीत विश्वस्त मंडळ जे पार पाडतंय ते योग्य नाही। आणि नाराजी दर्शवून काय, संघाशी अनेक संबंधित जे आहेत त्यांचा त्यामध्ये सहभाग आहे। विश्वस्त मंडळाच्या मधले लोकही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे हे अभिमानाने तुम्ही सांगत होता, मोठी खुशालकी तुम्ही मिरवत होता आणि आता थेट दरोडा, चोरी नाही दरोडा राम मंदिरावर घातल्यानंतर आता नाराजी व्यक्त करून काय होणार। जर संघामध्ये हिंमत असेल तर त्यांनी संघाच्या सर्व संबंधितांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून निष्कासित करावं। राष्ट्रवादी अजित पवार गटात सर्व आलबेल नाही, हा पक्ष लवकरच फुटल्याचं चित्र हे महाराष्ट्राला दिसून येईल। निश्चित या सगळ्या संकटाच्या संदर्भात शासनाची कुठली तयारी नाही, कारण हा पावसाचा लहरीपणा जो आपल्याला दिसून येतो हा काही एकदम अचानक आला असं नाही, तर याची माहिती आणि याचा पूर्व अंदाज हा वर्तवला गेला होता। राणा भीमदेवी थाटामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही अल निनोच्या मुळे होणाऱ्या दुष्काळाला, सावटाला लढण्याकरता तयार आहोत वगैरे 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 असं फार मोठं भाषण केलं। मात्र धरातलवर अशा कुठल्याही गोष्टी नाही, कुठलंही नियोजन नाही। जी पीक पद्धती आहे त्या पीक पद्धतीबाबतही कुठलं नियोजन नाही। पाणी टंचाई जी आहे ती देखील या सोबतच आहे। कर्जमाफी नाही, पिकांचं कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाही, दुष्काळाची कुठलीही तयारी नाही, बोगस बियाणे हा देखील एक नवा मुद्दा या अनुषंगाने समोर आलाय। त्यामुळे बोगस बियाणे नाही तर बोगस सरकार आहे आणि जो तोल आहे, बॅलन्स जे आहे ते बिघडलेलं आहे आणि अजित पवार राष्ट्रवादी गटामध्ये सर्व आलबेल नाही। त्यामुळे तिथली जी धुसफूस आहे ती समोर आल्याशिवाय राहणार नाही आणि केवळ ही राष्ट्रवादी सत्तेतील राष्ट्रवादीचीच नाही तर शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांची देखील तशाच स्वरूपाची धुसफूस ही आहे आणि एकंदरीत हा सर्व जो खेळ आहे हा गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि त्यांचं टोळी युद्ध सुरू झालेलं आहे। हे काय विनोदी सरकार आहे, त्यामुळे स्वतःचा ना करतेपणाकरता, लपवण्याकरता अशी काहीतरी एखादी घोषणा करून द्यायची आणि नंतर ती पूर्ण करायची नाही। अहो, अरबी समुद्रातला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक यांनी पाण्यात जाऊन भूमिपूजन केलं, अजून त्याचा पत्ता नाही। महात्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदूंचं स्मारक अजून पूर्णत्वास जायला तयार नाही आणि आता असे प्रवेशद्वार करून आपला मिसिंग लिंकचा नाकर्तेपणा, भ्रष्टाचार लपवण्याकरता ही नवीन दिलेली त्यांची घोषणा आढळून येते। त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली आहे। मुळात काँग्रेस गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लोकशाहीच्या अनुषंगानं, नीट पेपर फुटीच्या अनुषंगानं, UPSC आणि वेगवेगळ्या राज्यातले जे लोकसेवा आयोग आहेत त्या लोकसेवा आयोगाच्या गैरकारभाराच्या, अनागोंदी कारभाराच्या अनुषंगानं हा आवाज उठवलेला आहे आणि एकंदरीत काँग्रेसने छात्रों की गूंज हे देखील एक कॅम्पेन हे सुरू केलेलं आहे। त्यामुळे या सर्व मुद्द्यांना घेऊन काँग्रेस आधीच आंदोलनात्मक भूमिका आहे आणि त्यांनी घटक पक्ष या नात्यानं ही भावना त्यांनी व्यक्त केली आहे। राहुल गांधी यांना भाजपला जळी, काष्टी, पाषाणी दिसतो, हेच त्याचं असणारं उत्तर आहे आणि या सर्व प्रश्नाच्या उत्तरातून सर्वात मोठं चॅलेंज हे भाजपच्या समोर राहुल गांधी आहे आणि येणाऱ्या 2029 मध्ये राहुल गांधींचा झंझावात या देशामध्ये परिवर्तन घडून आणेल। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका।